नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी दोन योजना सुरू झालेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये शिलाई मशीन योजना आहे आणि सोबत मोफत पिठाची गिरण ही योजना सुद्धा सुरू झालेली आहे। तर याच्यामध्ये कोणाला लाभ मिळणार आहे, सोबतच रेशन धारकांसाठी कोणती पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर ज्या नागरिकांचे उत्पन्न 2,50,000पेक्षा कमी आहे त्यांनाच या योजना मिळणार आहेत। म्हणजेच तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे। आता पहिल्यांदा आपण मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, सोबतच ही योजना कोणासाठी आहे ती बघून घेऊयात। तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने मोफत पिठाची गिरण ही योजना सुरू केलेली आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांनी या योजनेचा फॉर्म भरायचा आहे। आता या मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे। म्हणजेच ती महिला कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारी असावी। आणि दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ग्रामीण भागात राहत असणारी असावी। शहरी भागात असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तिसरी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे। म्हणजे अर्जदार महिला सरकारी नोकरीला नसली पाहिजे असं नाही, तर तिच्या कुटुंबातील कोणताच सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे। सोबतच चौथी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। आता मोफत पिठाची गिरण याची जी पात्रता आहे त्याच्यातला 5वा मुद्दा, तर अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 1,20,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। जर जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। आता 6वी जी पात्रता आहे ती म्हणजे कुटुंबातील एक महिला किंवा एक मुलगी याचा लाभ घेऊ शकते। म्हणजे मुलगी असू द्या किंवा महिला असू द्या, दोन्ही पण याचा लाभ घेऊ शकतात। आता या पिठाची गिरण या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, तर या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। तर या योजनेची अजून तरी ऑनलाईन वेबसाईट आलेली नाही। जवळच्याच बाल विकास कल्याण विभागात हा अर्ज करायचा आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। याची कोणतीही वेबसाईट नाही, त्याच्यामुळे ते वेबसाईटवरून फॉर्म भरू नका। तर पिठाची गिरण याच्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहे तर ती पहिल्यांदा बघून घेऊयात। तर अर्जदाराकडे आधार कार्ड असायला पाहिजे। जर नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण आधार कार्डद्वारे दुसरे कागदपत्र तुमचे निघणार आहेत। आता दुसरं म्हणजे रेशन कार्ड। आता रेशन कार्ड कोणतं लागणार आहे, पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे। तिसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला। तुमचे उत्पन्न त्याच्यावरती ठरवले जाणार आहे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही। आता चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला। तुमच्या गावातील पोलीस पाटील किंवा सरपंचाचा दाखला इथं लागणार आहे। जे 5वं आहे ते म्हणजे बँक पासबुक। तुमचं नॅशनल खातं असणं आवश्यक आहे। म्हणजे SBI बँक असू द्या, तुमची बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या, त्याचं तुमच्याकडे खातं असणं आवश्यक आहे। 6वं म्हणजे मोबाईल नंबर, सोबतच 7वं आहे ते लाईट बिल झेरॉक्स, आणि 8वं जे आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज आकाराचे 2 फोटो लागणार आहेत। आता पिठाची गिरण कोणाला दिली जाणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना स्वतःचा उद्योग करता यावा आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता यावे यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असतील तर त्यांनी हा अर्ज करायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिठाची गिरण याच्यामध्ये लाभ काय मिळणार आहे। तर अर्जदार पात्र ठरल्यानंतर त्यांना पिठाची गिरण देण्यात येणार आहे। 1 रुपयाही न भरता, सोबतच इतर योजनांचा सुद्धा त्यांना लाभ घेता येणार आहे। म्हणजे याच्यामध्ये लाभ असा दिला जाणार आहे की तुम्हाला पिठाची गिरण देण्यात येणार आहे। तुम्हाला 1 रुपया सुद्धा त्याच्यामध्ये भरायचा नाही किंवा परत सुद्धा तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरायचा नाही। आणि इतर योजना सुद्धा तुम्ही सरकारच्या घेऊ शकता। पिठाची गिरण योजनेचा अर्ज केला असेल आणि दुसऱ्या योजनांचा अर्ज करायचा असेल तरी पण करू शकता।
आता पिठाची गिरण कशामुळे देण्यात येत आहे, तर ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारले पाहिजे यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावे, म्हणजे स्वतःचा काहीतरी उद्योग करता यावा, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या त्या महिला सक्षम बनतील। आता दुसरी जी योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना। तर शिलाई मशीन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं, तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना स्वतःचा उद्योग करता यावा यासाठी शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे। आता बघूया शिलाई मशीन योजनेसाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे, जर तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता पहिली जी पात्रता आहे म्हणजे अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 1,20,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। सोबतच तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे राज्यातील ग्रामीण भागातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात, शहरी भागातील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही। चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिलेकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे किंवा उत्पन्नाचा दाखला। आता पाचवा जे आहे ते अर्जदार महिला गरीब कुटुंबातील रहिवासी असली पाहिजे। आता आपण बघितली पूर्णपणे शिलाई मशीन योजनेसाठी जी पात्रता होती। आता शिलाई मशीन योजनेसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत तर ती तुमच्याकडे आहेत का ते एकदा बघून घ्या। पहिलं म्हणजे आधार कार्ड लागणार आहे, दुसरं जे आहे ते म्हणजे रेशन कार्ड, तिसरं जे आहे ते उत्पन्नाचा दाखला, जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर रेशन कार्ड पाहिजे, चौथं जे आहे ते रहिवासी दाखला, तर गावातील पोलीस पाटील किंवा सरपंचाचा दाखला रहिवासी दाखला म्हणून दिला जातो। आता पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे लाईट बिल झेरॉक्स, सहावं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बँक पासबुक, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नॅशनलचं लागणार आहे, सातवं जे आहे ते मोबाईल नंबर, आणि आठवं कागदपत्र आहे ते छोट्या आकाराचे पासपोर्ट साईज फोटो, 2 फोटो लागणार आहेत। आता शिलाई मशीन योजनेमध्ये प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे, तर राज्यातील रेशनधारक, अनुसूचित जाती, भटक्या जमाती, अपंग, अनाथ, विधवा या सर्वांना प्राथमिक स्वरूपामध्ये याच्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे। आता शिलाई मशीन योजनेमध्ये लाभ काय दिला जाणार आहे, तर शासन तुम्हाला शिलाई मशीन देणार आहे किंवा शिलाई मशीन ऐवजी शिलाई मशीन घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजे एकतर शिलाई मशीन देईल किंवा शिलाई मशीन त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर तुमच्या खात्यावरती त्या शिलाई मशीनचे पैसे जमा केले जातील। आता शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा, तर राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना अर्ज करण्यासाठी जिल्हा कार्यालय येथे महिला सशक्तीकरण विभागामध्ये अर्ज करावा लागणार आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हा अर्ज करायचा आहे। आता शिलाई मशीन योजनेचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ दिला जाणार आहे। जर तुम्ही शिलाई मशीनचा कोर्स केलेला असेल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट अर्जासोबत जोडून द्यायचं आहे, कारण तुमचा फॉर्म सर्वात आधी चेक केला जाणार आहे। आता शिलाई मशीन पात्र महिला, शिलाई मशीन योजनेमध्ये ज्या ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या महिलांना 15 दिवस ट्रेनिंग दिले जाणार आहे। त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 500 रुपये पगार सुद्धा दिला जाणार आहे। त्याच्यामुळे पात्र ज्या ज्या महिला ठरतील तर त्यांच्यासाठी हा लाभ आहे। सोबतच भरपूर महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की शिलाई मशीन कशी असेल, हातावची असेल, पायावची असेल का मोटरीवची असेल, तर याच्यामध्ये कोणतीही शिलाई मशीन योजना असू शकते। तर ती शिलाई मशीन हाताने, पायाने किंवा मोटरवरती चालणारी असू शकते, तुम्हाला ती घ्यावीच लागणार आहे। जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काय अडचण येत असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा। जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि ज्यांना गरज आहे, ज्यांनी सर्टिफिकेट आहे, ज्यांनी शिलाई मशीन योजनेचा कोर्स केलेला होता त्यांनी लवकरात लवकर हा अर्ज भरायचा आहे।